आज आपण मिरर टेक्निक बद्दल जाणणार आहोत। तर मिरर टेक्निक काय आहे आणि मिरर टेक्निकने आपल्या लाईफमध्ये काय बदल घडतो। तर बघा, एखादा आरसा आहे आपल्या घरामध्ये, आपण रेडी होतो जेव्हा आणि मग आपण आरशासमोर येऊन बघतो तेव्हा आपल्याला काय फील होतं, किती छान फील होतं है ना। मग जर आपल्याला आपल्या लाईफमध्ये एखादी सिच्युएशनला चेंज करायचं आहे, मग ती सिच्युएशन कोणतीही का ना असेल किंवा एखादा गोल अचीव करायचा, तर आपण जे आरशासमोर येऊन आपल्या डोळ्यामध्ये डोळे घालून ती जी गोष्ट आहे ती बोलायला सुरुवात करायची। आता असं केल्याने काय होतं की जेव्हा तुम्ही रेडी होताय, तुम्हाला माहिती आहे तुम्ही खूप छान दिसताय आणि एखादा माणूस तुम्हाला छान नाही बोलत आहे, म्हणजे तुम्ही बाहेर गेले, तुम्हाला तुम्ही एका फ्रेंड बरोबर चाललाय आणि तुमच्या फ्रेंडने तुम्हाला नाही म्हटलं की तुम्ही छान दिसताय, तुम्हाला काय फरक पडणार आहे का? नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही छान दिसताय। ओके, का सेम थिंग तुमचा बिलीव आहे त्या गोष्टीवर की मला माहिती आहे मी छान दिसतेच है ना। तसंच आपण जेव्हा आरशासमोर उभे राहणार आहोत आणि आपण आपल्या स्वतःला सांगणार आहोत की मी खूप खुश आहे, मी हे अचीव केलं आहे किंवा मी हे अचीव करत आहे, माझी हेल्थ इम्प्रूव्ह होत आहे। कोणतीही अफर्मेशन असेल ती जेव्हा घेऊन तुम्ही आरशासमोर उभे राहताय आणि तुमचा भले त्या वेळेला तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात, निगेटिव्ह थॉट्समध्ये आहात किंवा हेल्थ रिलेटेड इश्यू तुमच्या लाईफमध्ये चालू आहे किंवा एनी अदर इश्यू तुमच्या लाईफमध्ये चालू आहे, पण जेव्हा तुम्ही ही मिरर टेक्निक करताय तेव्हा जेव्हा आरशाच्या समोर किंवा तुम्ही तुमच्या फोनचा सेल्फी कॅमेरा ऑन करून सुद्धा हे बोलता आहात, तेव्हा नक्कीच आपण त्या ह्याच्यावर नाही आहेत, तर त्यामुळे आपला जो पण कॉन्फिडन्स लेवल आहे तो तितकी नसणार आहे। पण आपण हे डेली करतोय तेव्हा ना एक बिलीव स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होते। एक मला ते फेक आहे पण तरीसुद्धा स्टार्ट करायचं आहे आणि नंतर आपल्यात एक एनर्जी अशी, आपण एनर्जीशी एक कम्फर्ट झोनमध्ये येत जातो किंवा एनर्जीला आपण मॅच करायला लागतो हळूहळू आणि आपण ती रियालिटीमध्ये येते आणि सेम थिंग आपली रिप्रोग्रामिंग व्हायला सुरुवात होते आणि काय होतं त्यानी आपली कॉन्फिडन्स लेवल वाढते आणि त्यानुसार आपण तशी पावलं उचलायला लागतो आणि मग तो जो आपल्यात झालेला बदल आहे ना, ही मिरर टेक्निकची जादू आहे। खूप छान मिरर टेक्निकची जादू आहे खरंच। मिरर टेक्निक जर कोणाला स्वतःवर काम करायचं आहे आणि ते होत नसेल तर त्यांनी मिरर टेक्निकवर काम करायला सुरुवात करायची। कोणाला स्टेजच्या आधीच भीती वाटते तर मिररच्या समोर या आणि स्वतः आधी ती यूज करा की आपण बोलताना कसं दिसतोय, आपले हात म्हणजे हात असे ठेवले तर कसे दिसत आहेत, चेहरा कसा ठेवणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक कॉन्फिडन्स यायला लागतो। हे डेली करतोय आपण तेव्हा आणि मग आपण स्टेजवर बिनधास्त जाऊन बोलू शकतो, कारण आपल्याला स्वतःला माहिती असतं की आपण छानच दिसतोय किंवा छानच वागतोय। आपण तो कॉन्फिडन्स आपल्यात येत जातो आणि हाच टेक्निक वापरायची कधी तो शक्यता आपण जेव्हा रेडी होतो ना तेव्हाच, म्हणजे सकाळी आपण आपलं आवरलं आणि मस्त रेडी झालो आहे ना, तर तेव्हाच आरशासमोर यायचं आणि आपल्याला जे अफर्म करायचं किंवा आपल्याला जे हवं आहे ते बोलायचं, कारण की आपण त्यावेळेला एक मस्त तयार झालेला असतो, रेडी झालेला असतो, छान दिसत असतो, आपला एक कॉन्फिडन्स लेवल अगदी हाय लेवलला असते, पॉझिटिव्ह एनर्जी फील करत असतो। मग त्यावेळेला शक्यता त्यावेळेला आपण ती अफर्मेशन करायची किंवा जे आपल्याला चेंजेस हवेत ते करायचे। अदरवाईज आपण कधीही केलं तरी मिरर टेक्निक ही कधीही तुमच्या लाईफमध्ये लागू होणारच आहे। अदर पॉझिटिव्हिटी असते तर त्यावेळी जे आपण करू ती गोष्ट लवकर अचीव होते। असं सगळ्यांनी ही मिरर टेक्निक करून बघा, खूप छान रिझल्ट येते आणि